टाकून घ्यायचे आहेत काजू बदाम, तुमच्याकडे जे असतील ते टाकून घ्यायचे। आणि थोडस वरून मी खरबुजा मिल्क शेक टाकून घेत आहे। पाहू शकता ती छान दिसते। आता तयार झालेला आहे खरबुजा मिल्क शेक। आज मी बनवणार आहे खरबुजा मिल्क शेक। तर त्यासाठी एक खरबूज घेतलेला आहे, तर आता चिरून घेत आहे मी। हे आपल्याला हे खरबुजाच्या ह्याच्यामध्येच करायचं आहे। करून घेत आहे आतल्या साईडचं हे पण। हे सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे पाहू शकता मी काढून घेतलेलं आहे, तर हे प्लेट मध्ये काढून घेत आहे। संपूर्ण आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर मी हे काढून घेतलेलं आहे सगळं, तर ज्यूस करून घेते। तर हे मिक्सर मध्ये मी टाकून घेते। हे 2 चम्मच पण मी बर्फाचे खडे टाकून घेत आहे आणि दूध टाकत आहे 1 कप। काढून घेते। असे छोटेले काप करून घेतलेले आहेत, थोडेसे टाकायचे आहे मध्ये। नंतर हे मिक्सर मध्ये मी फिरवलेलं हे टाकून घ्यायचं आहे खरबुजा मिल्क शेक। मी आता वेलेना आईस्क्रीम टाकत आहे। खरबुजाचे हे काप टाकून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत, काजू बदाम, तुमच्याकडे जे असतील ते टाकून घ्यायचे। आणि थोडस वरून मी खरबुजा मिल्क शेक टाकून घेत आहे। पाहू शकता ती छान दिसते।
आता तयार झालेला आहे खरबुजा मिल्क शेक।